सर नमस्कार. शिक्षक भरती पवित्र पोर्टल अत्यंत महत्त्वाची अपडेट. आता या जागा 23,000 प्लस जागाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर या जागा तुमच्या शिक्षकाच्या नाही तर शिक्षकतर भरती प्रक्रिया 2026 शिक्षकतर कर्मचारी मेगा भरती असणार आहे. खूप मोठ्या पदाची त्या ठिकाणी भरती असणार आहे. आजपर्यंत ज्या काय भरती प्रक्रियामध्ये मान्यता नव्हती आली तर शक्यता सगळ्या पदाला मान्यता येणार. यामध्ये शिक्षक सोडून बाकी ज्या काही शिक्षकतर पदभरती आहे त्या सगळ्या पदाच्या साधारणतः 23,000 प्लस जागा आहे. सविस्तर संपूर्ण डिटेल आपण माहिती त्या ठिकाणी पाहूया. कुठल्या इयत्तेसाठी किती त्या ठिकाणी संख्येसाठी जे काही कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत, ज्यांची निवड केली जाणार आहे, मग यासाठी डायरेक्ट संस्था चालकाला अधिकार दिले जाणार आहेत का पवित्र पोर्टलच्या माध्यमातून एखादी एक्झाम घेऊन त्या ठिकाणी यांची नियुक्ती केली जाणार आहे. सविस्तर संपूर्ण डिटेल माहिती आपण पाहूया. तत्पूर्वी चॅनल नवीन आहे पटकन चॅनल सबस्क्राईब करा, त्याची बेल आयकॉन प्रेस करा, आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. बघा, महाराष्ट्र राज्यातील 23,000 रिक्त पदांसाठी पात्रता, त्याचे नियम आणि तयारीचा परिपूर्ण मार्गदर्शक संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर बघूया आपण टोटल जर जागा पाहिल्या असेल तर एकूण अंदाजित पद हे 23,861 पद आहे. 23,861 पद आहेत. याच्यामध्ये जर पाहिलं असेल 2026 ची सुवर्ण संधी आहे. या पदामध्ये लिपिक नावाचं पद आहे ज्याला आपण क्लार्क म्हणतो. तर टोटल जागा आहे 17,695 एवढ्या जागा. प्रयोगशाळा सहाय्यकच्या जागा आहेत. लॅब असिस्टंट आपण ज्याला म्हणतो एक 4,048 जागा. याची पात्रता काय आहे ते घेणार आहे, संपूर्ण डिटेल माहिती घेणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. त्यानंतर आहे ग्रंथपाल लायब्रेरियन्स आपण जे म्हणतो त्याला 2118 जागा आहे. आणि इकडे जर पाहिलं असेल तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी ज्याला आपण शिपाई म्हणतो, ज्याला पिऊन म्हणतो, यासाठी स्वतंत्र आदेश प्रतीक्षेमध्ये आहे. या सगळ्या मिळून जागा तुमच्या भरपूर जागा. आता इथे जर पाहिलं असेल आकृतीबंध सूत्र पदे कशी निश्चित केली जातात, पदे कशी निश्चित केली जातात, तर इथं बघा विद्यार्थी संख्या दिलेली आहे आणि त्या विद्यार्थी संख्या नुसार एकूण पद जे काय मंजूर होणार आहेत ते मंजूर पद इथे तुम्हाला दिलेले आहे. इकडं शासनाने नवे धोरण अत्यंत पारदर्शक आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या बरोबर शिक्षकतर कर्मचाऱ्यांची संख्या, म्हणजे शाळेतील विद्यार्थी पटसंख्या महत्वाची आहे. त्या पटसंख्येनुसार ह्या जागा भरल्या जाणार आहे. विद्यार्थी संख्या वाढली की पदांची संख्या वाढते, हाच नियम लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक या सर्व पदासाठी लागू असणार आहे. कनिष्ठ लिपिक ज्या आपण ज्युनियर क्लार्क म्हणतो, सर्वात मोठी भरती म्हणजे 17,695 एकूण पद त्याठी आहे. कशाचे? लिपिकचे आहे कनिष्ठ लिपिक. आता कनिष्ठ लिपिकची पात्रता काय बघा, इथं महत्वाचं दिलंय 500 पर्यंत विद्यार्थी संख्या असलेल्या प्रत्येक शाळेत किमान एक पद, म्हणजे 500 पर्यंत विद्यार्थी संख्या ज्या कुठल्या शाळेत आहे त्या शाळेमध्ये एक क्लार्कचं पद, यानुसार ही भरती प्रक्रिया असणार आहे. पात्रता निकष आहे शिक्षण, कोणत्याही शाखेतील पदवी त्याची असली गरजेचं आहे. त्यासोबत नुसती पदवीच नाही तर त्याच्याकडे मराठी टंकलेख म्हणजे मराठी टायपिंग 30 झालेली असावी, किंवा बघा किंवा म्हटलंय की मराठी चालते किंवा इंग्रजी 40, म्हणजे मराठी 30 किंवा इंग्रजी 40 कुठली एक टायपिंग त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबत ग्रॅज्युएशन सुद्धा पूर्ण झालेलं असावे. कशासाठी? क्लार्कसाठी ही पात्रता. त्यानंतर लिपिक संवर्गातील पदोन्नतीचा मार्ग, वरिष्ठ लिपिक म्हणजे सिनियर क्लार्क आपण ज्यांना म्हणतो त्याचे 4,992 4,912 पद आहे. 501 ते 1,000 विद्यार्थी जर असतील ज्या संस्थेमध्ये 500 ते 1,000 पर्यंत, 501 ते 1,000 पर्यंत एक त्या ठिकाणी वरिष्ठ लिपिक पद निर्माण करता येतं. कनिष्ठ लिपिक 500 प्लस विद्यार्थी म्हणजे प्रत्येक 600 अतिरिक्त विद्यार्थ्यांमागे एक अतिरिक्त पद निर्माण केलेला आहे. प्रमुख लिपिक जर दिलेला आहे, हेड क्लार्क 126 पद असणार आहेत. 1,601 प्लस विद्यार्थी असेल तर एक तिथं पद निर्माण केलं जाणार आहे. वरिष्ठ लिपिक म्हणून 3 वर्ष सेवा प्लस ज्येष्ठता नुसार त्याची गुणवत्ता यादी असते. 3 वर्ष सेवा प्लस ज्येष्ठता दिलेला आहे. हे सिनियर नुसार तुमचं डिटेलमध्ये दिलेलं आहे. थेट भरती नाही म्हणते, याची थेट भरती नाही आहे. तुमचं संस्थात्मक त्या ठिकाणी काय होणार, पदोन्नती होणार आहे. बाकीची थेट भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. आता पूर्ण वेळ ग्रंथपाल फुल टाइम लायब्रेरियन जी आहे तर टोटल 2118 जागा आहेत. आणि याची पात्रता आहे तुमचं बिलीप पाहिजे SC किंवा बिलीप ISC पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. 3 असेल तरीही चालतं किंवा दिलेला आहे. दुसरी पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी प्लस
ग्रंथालय विज्ञान विषयाची पदविका तुमच्याकडे असावी, ग्रंथालय विज्ञान विषयाची पदविका, तरच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। इयत्ता 6वी ते 12वी, 6वी ते 12वी यासाठी पटसंख्या आहे 1001 पेक्षा जास्त असली तर एक पद मंजूर आहे। पुढचं प्रयोगशाळा सहाय्यक, लॅब असिस्टंट म्हणतात, विज्ञान शाखेतील संधी आहे। माध्यमिक स्तर इयत्ता 9वी ते 10वी पटसंख्या दिली तुम्हाला 201 ते 700 पर्यंत पटसंख्या असेल तर एक पद निर्माण करता येतं। 701 ते 1500 पर्यंत एक पद, 1500 प्लस मध्ये असेल तर एक पद आणि एकूण 4048 पद त्या ठिकाणी येणार आहे। उच्च माध्यमिक स्तर असेल तर भौतिक किंवा रसायनशास्त्र असल्यास तुमचं एक अतिरिक्त पद, असे एकूण टोटल 1020 साठी जीवशास्त्र सेम दिलेला आहे। एकूण मंजूर पद त्या ठिकाणी शाळेच्या विज्ञान शाखेच्या विस्तारानुसार त्या ठिकाणी वाढवले जाणार आहे। फक्त 12वी विज्ञान उत्तीर्ण उमेदवारांसाठी हे पद आहे। कुठलं प्रयोगशाळा सहाय्यक, फक्त 12वी पाहिजे, परंतु त्याच्यामध्ये तुमचं सायन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। आता शिपाई चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे जे पद आहे ची पात्रता आहे केवळ 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। भरती प्रक्रिया शासनाच्या मान्यतेनुसार अनुकंपा तत्वावर नियुक्ती धोरणानुसार पदे त्या ठिकाणी भरले जातील। सद्यस्थिती आकृतीबंधाबाबत शासनाचा स्वतंत्र आदेश निर्गमित होण्याची प्रतीक्षा आहे, पूर्ण झालेले नाही म्हणजे सध्याचा नाही। आता एकंदरीत जर पाहिलं असेल तर व्यक्तिगत पदे जे आहेत कुठे वेळ वाया घालू नये तर शासनाने खालील पद हे मृत संवर्ग डेट घोषित केलेले आहेत। सध्या कार्यरत कर्मचारी निवृत्त झाल्याच्या नंतर ही पदे कायमची नष्ट होतील। कुठले? चतुर्थ श्रेणी, इथे नवीन भरती होणार नाही, चतुर्थ श्रेणीमध्ये सांगितलेलं आहे। त्यानंतर अधीक्षक ज्याला आपण सुपरिटेंडेंट म्हणतो, सध्या एकूण 19 कर्मचारी कार्यरत, यापुढे पदोन्नती किंवा नवीन भरती असणार नाही या पदाची। त्यानंतर अर्धवेळ ग्रंथपाळ आहे, सध्या 1600 कर्मचारी कार्यरत आहेत, नवीन याची सुद्धा पद भरती जी आहे ती निश्चित नाही असं सांगितलेलं आहे। बाकी इतर जे पद आहेत, आता पात्रता निर्णय यासाठी दिलेलं बघा, तुम्ही कुठल्या पदासाठी पात्र आहेत, काही नियम दिलेत। तुमच्याकडे सर्वोच्च शैक्षणिक पात्रता आहे का, तुम्ही पदवीधर असाल किंवा 12वी पास असाल। समजा तुम्ही जर पदवीधर असाल तर तुमच्याकडे बिलीप किंवा ग्रंथालय विज्ञान पदविका आहे का, असेल तर तुम्हाला ग्रंथपाल हा फॉर्म या पदासाठी फॉर्म भरता येतो। नसेल तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडे टंकलेखन मराठी 30 इंग्रजी 40 जर असेल होय तर कनिष्ठ लिपिकसाठी फॉर्म भरता येईल, आणि नसेल तर टंकलेखन परीक्षा द्या असं त्यांचं मत। म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कशासाठी तर कनिष्ठ लिपिकसाठी टायपिंग असणं गरजेचं। इकडं 12वी पास आहे, विज्ञान शाखा आहे का, होय असेल तर प्रयोगशाळा सहाय्यक फॉर्म भरता येतो, नसेल तर फक्त शिपाईचा फॉर्म भरता येतो, परंतु शिपाई या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार नाही शक्यता आहे। या प्रकारच्या साधारणतः आता या जागा आहेत, डिटेलमध्ये बघून घ्या, संस्थेच्या पूर्ण जागा आहेत। आता याची भरती प्रक्रिया कशा प्रकारे राबवली जाणार आहे, याची जाहिरात कशा प्रकारे दिली जाणार आहे, ज्या प्रकारे तुम्ही आता शिक्षक भरतीच्या ज्या जागा आहे जसे पवित्र पोर्टलला जाहिरात येते, तुमच्या मार्कानुसार तुमचं सिलेक्शन होतं, त्या प्रकारे इथं काय असणार आहे का त्या ठिकाणी मुलाखत टाईपमध्ये 50% 50% करणार आहेत का तुमचे जे काय मार्क नवीन एक्झाम घेणारे हे अजून पूर्णपणे त्यांनी डिटेलमध्ये सांगितलं नाहीये। नवीन जे काय अपडेट येईल मी तुमच्यापर्यंत नक्की देईल। आता तुलनात्मक पात्रतेचा विचार केला तर 12वी पासवर तुम्हाला कनिष्ठ लिपिक देता येत नाही, ग्रंथपाल देता येत नाही, प्रयोगशाळा नाही देत, फक्त शिपाईचा फॉर्म भरता येतो। 12वी विज्ञान असेल तर तुम्हाला कनिष्ठ लिपिक नाहीये, ग्रंथपाल नाहीये, प्रयोगशाळा सहाय्यक फॉर्म भरता येतो आणि शिपाईचा सुद्धा फॉर्म भरता येतो। कोणतीही तुमची पदवी असेल तुम्हाला टंकलेखक तिथं आवश्यक पाहिजे कनिष्ठ लिपिकसाठी जर असेल तर, किंवा ग्रंथपाल पदवी असेल तुम्हाला असेल तुमच्याकडे तर तुम्ही फॉर्म भरू शकतात। प्रयोगशाळा सहाय्यक तुम्हाला फॉर्म भरता येतो, शिपाई सुद्धा फॉर्म भरता येतो। आता तुमच्याकडे फक्त 12वी पास असेल, टंकलेखन असेल मराठी 30 इंग्लिश 40 तर तुम्हाला फक्त त्या ठिकाणी कनिष्ठ लिपिकसाठी फॉर्म भरता येतो। तुमच्याकडे बिलीप झाला असेल किंवा ग्रंथालय विज्ञान त्या ठिकाणी तुमच्याकडे डिप्लोमा असेल तर तुम्ही ग्रंथपालासाठी फॉर्म भरू शकता। ही तुमची पात्रता या ठिकाणी निश्चित केलेली आहे। आता डिटेलमध्ये जाहिराती बघा, सुधारित आकृतीबंध लागू झाला आहे बघा, म्हणजे सुधारित आकृतीबंध परत जाहिरातीची फक्त प्रतीक्षा आहे। सुधारित आकृतीबंध हा लागू झालाय, लवकरच अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल, अभ्यासाला आता सुरुवात करा म्हटलंय। म्हणजे शक्यता तुमचे या जसे TCS IBPS आहे त्या प्रकारे एखादी तुमची एक्झाम घेतली जाणार आहे। संस्थेच्या जागा आहेत तरी पण त्या ठिकाणी आता संस्थाचालकाला काय अधिकार दिले आहेत का,
ते नवीन नियमावली आल्याच्या नंतर, जाहिरात आल्याच्या नंतर ही संपूर्ण प्रोसेस माहिती मिळून तुम्हाला आपल्या याच चॅनल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. टेलिग्रामचा ग्रुप आहे तो जॉईन करा. जर तुम्ही टीईटी परीक्षा देत असाल तर आपली टीईटीची बॅच सुरू झालेली आहे. यावेळीच्या डिस्क्रिप्शनमध्ये श्री अकॅडमीचं ॲप दिलेलं आहे, डाउनलोड करून घ्या. किंवा हा आपला नंबर आहे, या नंबरला संपर्क करा 9552629563. गोविंद नवल सर नावाने सेव्ह करा. ठीक आहे. टीईटीचे पेपर 1 आणि पेपर 2 अतिशय नाममात्र शुल्कमध्ये बॅच सुरू झालेली आहे. या नंबरला संपर्क करा. ठीक आहे. थांबतो.